आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्यात 22-23 लोकांना होणार नाही, त्यातलं 99% जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा. हे प्रचार असेल तर तो साहेबांचा असायचा, दादांचा असायचा. आणि मग त्यासाठी तुमच्यातले अनेक लोक पूर्वी कदाचित त्या पोस्टरला खळ लावल्यापासून ते नंतरच्या काळामध्ये जसा जसा प्रचार बदलत गेला त्या प्रचारामध्ये आपण सर्वजण सहभाग घेत होतो. मला आठवतं मी लहान असताना अजितदादांच्या प्रचारासाठी सायकलवर सुद्धा काही रॅली काढली होती, त्या रॅलीमध्ये सुद्धा गेलो होतो, लागलो होतं. तरी सुद्धा रॅली आपण पूर्ण केली. आणि जिल्हा परिषदला जेव्हा मी पहिल्यांदा उभं राहिलो होतो तेव्हा तिकीट सुद्धा कोणी नाही, पण दादांनी मला तिथं दिलं होतं. आणि देत असताना त्यांनी आवर्जून सांगितलं होतं, लढत असेल तर या जिल्हा परिषद मतदारसंघातून तू लढ. म्हणून मी या जिल्हा परिषद कारण शेवटी तिथं निर्णय दादा घेत होते, कुणी कुठं उभं राहायचं आणि कसं उभं राहायचं. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू इथून उभं राहिलो. आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा भरभरून मतदान केलं होतं. आपण प्रत्येक गावातल्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोचलो होतो. कारण का दादा आणि पवार साहेब नेहमी सांगायचे, ठीक आहे तू एका मोठ्या घरातला असला राजकीय दृष्टिकोनातून, तर जेव्हा तू राजकारणात जाशील तेव्हा आम्ही केलेल्या कामाकडे बघून लोक तुला मतदान करतीलच, पण लोकात घरात जाऊन लोकांशी भेटणं पण तितकंच महत्त्वाचं म्हणून आपण करतो. आज या राजकारणामध्ये जे काय मी आहे, एक तर परिवार म्हणून पवार साहेबांमुळे तर हा परिवार आहेच, पण नंतरच्या काळामध्ये माझ्यापासून अनेक असे नेते जर या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे घडले असतील तर ते दादांमुळे त्या ठिकाणी घडलेले आहेत. दादांमुळे त्यांना राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली. आणि इथं आता पोटनिवडणूक लागलेली आहे. ही गोष्ट कधी घडेल आणि अशा प्रचाराला आपल्याला यावं लागेल, न तुम्ही न आम्ही न कुणी याचा विचार त्या ठिकाणी केला होता. इथं आल्या आल्या आपण साहेबांचं नाव घ्यायचो, दादांचं नाव घ्यायचो आणि आपण भाषण सुरू करायचो. पण इथं आल्या आल्या आपल्याला अजितदादांच्या फोटोला हार घालावा लागेल हे म्हणजे आपण स्वप्नात सुद्धा त्याचा विचार त्या ठिकाणी केला नव्हता. मग आजपर्यंत अजूनपर्यंत कधी कधी सकाळी उठल्या उठल्या असं वाटतं की काहीतरी चुकीचं आणि खराब स्वप्न होतं, ते स्वप्न संपेल आणि परत एकदा आपला नेता आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. पण ती गोष्ट आता घडणार नाही हे तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, ठीक आहे मी दुसऱ्या पक्षाचा तसा असलो तरी दादांचा मी सुद्धा फॅन होतो, ते माझे काका होते, मी पुतण्या त्यांचा. आणि याच्यात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पवारसाहेब, सुप्रियाताई आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न केले. तुमचा पण काही जो कुठला छोटा मोठा संपर्क असेल त्या संपर्काचा उपयोग करून त्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न तिथं तुम्ही सर्वांनी केला. सत्तेत जे अजितदादांचा आज पक्ष आहे त्याबरोबर असणारे दोन पक्ष ज्याच्यामध्ये BJP आहे, त्याच्याचबरोबर शिंदे साहेबांचा आहे, त्यांनी सुद्धा उमेदवार तिथं उतरवला नाही, बाकी कुणी उतरवलं नाही. पण हे जे काय 22-23 लोक आहेत खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले. शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे, मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो. आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्यात 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा विनंती इथं मी करतो. आणि त्याच्याचबरोबर अनेक लोक आपल्यापाशी येतील. आता खरं तर प्रचाराची तशी जरूरत नाही, पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी सुद्धा आहे की तिथे येणं. दादांकडे बघून
साठी जी काही नंतरच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी तो आपण आपल्या लेवलला करतोय. पण सगळ्यांची काही ना काहीतरी जबाबदारी आहे. दादांकडे बघून आपण सर्वजण या प्रचारामध्ये आलो. युगेंद्र सुद्धा त्याचा त्या ठिकाणी प्रचार करत असेल, अजितदादांचे कुटुंबीय सुद्धा तिथं त्यांचा प्रचार करत असेल, इतरही पक्ष ही दादांकडे बघून असणारी जबाबदारी, प्रेम, आदर या अनुषंगाने आपण इथं आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की जे दुसरे आहेत, जे कोणी उभे आहेत, त्यांनी राहायला नको पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी केलेली चूक जे काय असेल ते मतदानाच्या माध्यमातूनच त्यांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे. जे आपल्या या तालुक्याचे आहेत 7-8 जण, त्यांना घरचेच मतदान करणार नाही अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि जे बाहेरून आलेत त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही पाहिजे याची दक्षता त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावी. बाकी आमच्या लेवलला आमचे प्रयत्न विशिष्ट गोष्टींचे आणि काही गोष्टी ज्या मनामध्ये आहेत, काही घटना घडल्या असतील, कशा घडल्या, काय घडलं, त्यासाठी आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतो. त्यासाठी तुम्ही सुद्धा सोशल मीडिया आपापल्या लेवलवर इथं पाठबळ देत आहात. तसंच पाठबळ त्या ठिकाणी असावं ही विनंती या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो. 9:30ची वेळ होती, पण थोडंसं लवकरच झालं. बरं झालं होतं. कदाचित ते दादांची स्टाईल असेल. काही अधिकारी बोलतात ना, ही घटना घडल्यानंतर आम्हाला सांगत असताना सांगायचे 5लाच बोलवायचे, सकाळी बिल्डिंग बघायला जायचे 6लाच बोलवायचे. आणि आज सुद्धा आत्ता म्हणजे पुणे जिल्ह्यातले काही जे हे अधिकारी ते सुद्धा म्हणतात की कधी कधी आम्हाला आत्ता सुद्धा वाटते की दादांचा फोन येईल म्हणते की उद्या 6 वाजता आपल्याला तिथं व्हिजिट करायची. असे आपले दादा होते. जे झालं दुसऱ्याच गोष्ट आहे. हो ना. आता बघा ना, तो जो प्रवास त्यांना करावा लागला तो त्यांच्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्यासाठी जिल्हा परिषदचा प्रचार जो बारामती तालुक्यात सकाळी 8:30 वाजल्यापासून सभा होते, त्या सभेसाठीच काही गडबडीने तिथं त्यांनी तो प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं आणि ती घटना घडली. कार्यकर्त्यासाठी आणि खास करून लोकांसाठी आणि बारामतीकरांसाठी नेहमी झटणारा आपला नेता. आणि दादांचं नाव हे कायमस्वरूपी राहणार आहे आपलं तुमच्या आमच्या कार्यात. बस एवढंच सांगण्यासाठी यायचं होतं. बाकी काय बारामतीकरांना खूप काय सांगितलेलं तसंही चालत पण नाही, कारण का बारामतीकरांना काय करायचं हे माहीत असतं. मी अजून काय तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही काय करणार हे माहिती आहे. फक्त बारामतीकरांना आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, विनंती करू शकतो. विनंती करण्यासाठी अशी आलेलो आहे. तुम्ही तर निवडून देणारच आहात, पण आपल्या गावातून एक सुद्धा मतदान हे त्या 22-23 लोकांना होणार नाही, एवढा प्रयत्न त्या ठिकाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.